हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपले धगधगते विचार आपल्या समोर मांडले ते हिंदुत्वाची बुलंद तोफ सन्मान्य भंडारे महाराज, मंचावर उपस्थित असलेले माझे हिंदुत्वादी सर्व सहकारी, उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसेच आमचे पत्रकार मित्र, इंदापूरच्या हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। मी जे आज इथे आलेलो आहे, मी कुठला पक्षाचा आमदार म्हणून नाही, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून तुमच्या समोर बोलण्यासाठी आणि तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे। जेव्हापासून आमचा हा मोर्चा आयोजित झाला तेव्हापासूनच आमचे पत्रकार मित्र सकाळपासूनच बातम्या द्यायला लागलेल्या आहेत की नितेश राणेंच्या ह्या मोर्चाला विरोध होणार, नितेश राणेंना इंदापूरमध्ये येऊन देणार नाही, हे सगळ्या पद्धतीचे बातम्या दिलेल्या आहेत। खरं म्हटलं तर आज त्या बातम्या अगर आल्या नसत्या तर ही जी काही अफाट गर्दी जी जमली आहे ती उत्सुकता पण वाढली नसती आणि ही गर्दी पण जमली नसती। म्हणून विरोध करणाऱ्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो की कुठे ना कुठेतरी तुम्ही आमची मदत या निमित्ताने करून टाकली, यासाठी माझ्या हिंदू भावांना मी मनापासून धन्यवाद देतो। पण आज जे मी इथे आलेलो आहे, मी असो आमचे महाराज असतील, आम्ही काय स्वतःसाठी इथे आलेलो नाहीये। आम्हाला काही त्या इंदापूरमध्ये येऊन वातावरण खराब करायचंय असं काय आमचा प्रयत्न नाहीये। आम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे हाही आमचा विषय नाही। आम्ही आलो कशाला आहे की श्रीमंत मालोजी भोसलेंची ही भूमी छत्रपती शिवरायांच्या समोर आम्ही जेव्हा नतमस्तक होतो, कुठल्याही शहरामध्ये गेलो तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही कधीही पुढे जात नाही। आमचं डोकं त्यांच्या पायावर ठेवल्याशिवाय आम्ही पुढचं पाऊल टाकत नाही। त्या छत्रपती शिवरायांच्या घराण्याच्या इकडे अगर अपमान होत असेल, त्यांच्या इथं अतिक्रमण होत असेल तर आम्ही अगर त्या गोष्टीची दखल घेऊन अगर इथे पाऊल ठेवून त्या गोष्टीला विरोध केला नाही तर आम्हाला शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न विचारून मी तुमच्या आज या इंदापूरमध्ये आलेलो आहे। कुठला राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, कोणाही राजकीय टीका करण्यासाठी आलेलो नाही, पण जसं महाराजांनी सांगितलं, अगर हिंदू म्हणून अगर आमचा जगणं अगर इथे मुश्किल होत असेल, हिंदू म्हणून अगर आमचं नावच अगर पुसून टाकायचं असेल, अगर आमच्या स्वराज्याचा इतिहास अगर पुसून टाकण्याची कोण हिम्मत करत असेल आणि महाराजांचे मावळे म्हणून अगर आम्ही त्याला उत्तर देण्याची हिम्मत करत नसो तर या भगवायला हातात घेण्याचा आम्हाला अधिकार आहे का, हा खरं म्हणता प्रश्न तुम्ही एक दुसऱ्याला विचारला पाहिजे। आम्ही असू शकतो कुठल्या ना कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते, मिळतात आम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षामुळे पद, पण जेव्हा मी माझा मृत्यू होईल किंवा माझा जेव्हा जन्म होईल, माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर आमदार म्हणून लिहिलेलं नाही, माझ्या नावापुढे
हिंदू म्हणून लिहिलेलं आहे त्या नावासाठी आणि त्या धर्मासाठी मी इथे आलेलो आहे. म्हणून आम्हाला इथे विरोध करणाऱ्या अगोदर हाच विरोध तुम्ही त्या गडीच्या इथे अगर केला असता, त्या जिहादाचा अगर केला असता, तर आज आम्हाला हा मोर्चा काढायचीच गरज भासली नसती. या माझ्या पोलीस बांधवांना एवढा त्रास घ्यायलाच लागला नसता. शेवटी एक वीर सावरकरांनी महाराज अतिशय चांगलं बोललेलं आहे. हिंदू किंवा मुसलमान खरं म्हणलं तर हिंदूंचे शत्रू नाहीत आहेत. हिंदू हिंदूंचे शत्रू आहेत. म्हणून हा आजचा दिवस बघायला मिळतोय. आजचा दिवस आपल्याला विरोध करतायत, आपल्यावर अंगावर येत आहेत, आपल्या सभा उघडायला बघतायत. कुठेही कुठल्या राजकीय नेत्याचं आणि पक्षाचं नाव नाहीये. इथे भगवा सगळीकडे दिसतोय आणि जो इकडे येऊन विरोध करण्याचा विचार करतोय, तुम्ही इथे नितेश राणेला विरोध करत नाही आहात, तर तुम्ही इथे भगव्याला विरोध करतायत. एक लक्षात ठेवा. तुमचा वापर केला जातोय कारण का कुठे ना कुठे दर्ग्यामध्ये बसलेला तो दाढी पुरवणारा जिहादी आज त्याच्या मनाला समाधान वाटत असेल जेव्हा त्याच्या हातात बातमी येईल की आम्ही सकल हिंदू समाजाची सभा उघडली, सकल हिंदू समाजाचा कोणीतरी येऊन घोषणा केली आणि लगेच आमचे पत्रकार मित्र जेव्हा ती बातमी करतील, बांधवांनो, भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, हा जेवढा समाधान त्या दाढी पुरवणाऱ्या जिहादाला भेटत असेल, जेवढा समाधान आमच्या त्या मालोजीराव भोसलेंच्या गडीकडे अतिक्रमण करणाऱ्या वाल्यांना भेटत असेल ना, तेवढा अजून कोणालाही भेटत नसणार. ह्याचा कधीतरी विचार करा. आपल्याला कसं वापरलं जात आहे, आपल्याला पुढे ठेवून आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या हिंदू धर्माला आव्हान दिला जात आहे. हा विरोध नितेश राणेला नाहीये, हा विरोध महाराज भंडारेला नाहीये, हा विरोध आपल्या हिंदू धर्माला आहे. तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीच्या पुढे पाऊल उचला. अहो कितीही विरोध करा, काय हे जे काही बोलणारे 4-5 लोक येणार, तेवढाच आपला फोटो काढून निघून जाणार आणि दिवसभर बातम्या लागवणार. मी काय नुसतं कुठं पण जात नाही, मी तयारीमध्ये जातो. एक लक्षात घ्या, एक तयारीमध्ये जातो. मी काय कुठला व्हाईट कॉलर कुठला आमदार नाहीये इथे. त्या भडव्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या दाऊदला विचारा, त्याच्या गांडीमध्ये पण घुसून बोलणारा राणे साहेबांचा मुलगा आहे. मी लक्षात ठेवा. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही ह्याच्यातूनच आलेलो आहे. पोलिसांची दोन्ही बाजू बघितलेली आहे मी. मला काही चिंता नाही. मला काही चिंता नाही. विरोध करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर जेवढे केसेस नसतील ना, तेवढे 307 आणि 353 माझ्या अंगावर केसेस आहेत. कशाला उगाच, कशाला त्या जिहादांना खुश करताय, कशाच्या दारी पुरवळ्यांना खुश करताय. या आमच्या बाजूला एकत्र मिळून त्या जिहादांच्या धुंगणावर एवढे वस्त्र फिरू की शुक्रवारी ते वरती येणार नाही असा निर्धार करून आमचा कशाला करताय. आणि आम्हाला काय करून ठीक आहे, आमचे पोलीस बांधव जे करायचे ते करतील. हे काय माझ्या बरोबर आलेले हे काय गप्प बसणार काय? बरं आहे, पोलीस आमच्या गाड्या तपासत नाही महाराज. समजलं ना? म्हणून उगाच काही वळवळ मला नको. जिथे जातो ना, महाराजांच्या मावळ्यासारखा टीका लावून जातो. ते जायचं आहे ना, असं जायचं ते 2-4 लोकांना झोपूनच परत घरी गेलं पाहिजे. त्याच्यातला मी आहे. लक्षात घ्या, त्याच्यातला मी आहे. म्हणून हे जे कोण कुठल्या दर्ग्यावर आणि कुठल्या थडग्यावर बसून आमची ही सभा उघडण्यासाठी कोणाला पुढे करत असतील, मला माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाच्या अंगावर जायचं नाहीये. पण तू एक लक्षात ठेव, हे हिंदू माझ्या बाजूला होतील, मग तू कुठे ना कुठेतरी मला सापडतील आणि मग तुझ्या दाढेवर पहिला वस्त्रा आणि नितेश राणे फिरवेल. एक लक्षात ठेव. मी त्याच्यासाठी आलोय. हा जो काही थडगा तिथे बांधलाय, मी ज्या शिवरायांना मानतो
आम्हाला इतिहास चांगला रंगवून दिलेला हो. खूप काय गोष्टी आहे इतिहासामध्ये. उगाच त्या अफजल खानाचा कोतळा काढला नाही आमच्या शिवरायांनी. आमच्या मराठ्यांचा आणि हिंदूंचा इतिहास तुम्ही बघा. तुमच्या त्या औरंगजेबाला असेल, तुमच्या त्या टिप्याला असेल, जागा दाखवणाऱ्यापैकी आमचे हिंदू धर्म एक तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या जिथे पण अंगावर याल, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगून ठेवलंय, कोणही अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच्या शिकवण आम्हा लोकांना देऊन गेलेल्या आहेत. म्हणून उगा जे काय पोलिसांना ज्या काही त्रास द्यायचा तर द्या. बिचारे हे नाही, बिचारे घाम जे उगाच येत असेल. मगर पोलीस बांधवांना सांगेल, तुम्हाला अगर जास्त ऊन लागत असेल, जास्त भूक लागत असेल तर 1 तास घरी जावा. बाकी सगळा कार्यक्रम आम्ही करून टाकतो इथे. काय चिंता करू नका, काय चिंता करू नका. तुम्हाला मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत, मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. उगाच आमचे काय, मला काय बाकीचे लोकांचे काय समजून ठेवलं काय शेमड्यांसारखे. कोणी येणार, कोणी कालपासून ऐकतोय हा विरोध करतोय, तो विरोध करतोय. हे संख्या कमी, मला काही संख्या कुठे उभं केलं तरी पण माझं भाषण तेवढंच गाजतात, हे तेवढंच दाखवतात, कुठेही कमी करत नाही. कारण आपण बोलतोच तसं. यांचं पत्रकारांचं पोट भरलं पाहिजे तसे आमच्या बातम्या असतात. म्हणून हे काही तू हलणार नाही, चिंता करू नका, चिंता करू नका. पण उगाच मामा 7:30 नाही झालं, जरा थांब. म्हणून आपल्याला सांगतो, हे खालची बस रे, बस खाल, माझी नजर आहे त्यांच्यावर. म्हणून सांगतो, ज्यासाठी इथे आलेलो आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला हे अतिक्रमण जे आमच्या मालोजीराव भोसलेंच्या समाधीकडे करून ठेवलंय. अहो काय पराक्रम होता हो मालोजीराव भोसलेंचा. काय इतिहास घडवला त्या महापुरुषांनी. आमच्या छत्रपती शिवरायांचे आजोबा, अहो छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्याची स्थापना काय का केली, काय आपल्या इतिहासामध्ये लिहिलंय. ज्या शिवाजी महाराजांच्या हातावर राजयोग होता, जे पाहिजे त्या महाराजांना भेटू शकलं असतं. मोठ्यातल्या मोठ्या गडांवर आणि ऐशोआरामच्या आयुष्यामध्ये आमचे महाराज राहायचे. फक्त जिजाऊ, आमच्या जिजाऊनी त्याला शपथ घातली की ह्या स्वराज्यामध्ये जिथे हिंदूंना मारलं जातंय, आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य संपवलं जातंय, आमच्या हिंदू मंदिरं आणि सगळ्या गोष्टी तो धर्मस्थळ तोडली जाते, तिथे शिवराय तुम्हाला उभं राहायलाच लागेल, तिथे हिंदवी स्वराज्य स्थापन करायलाच लागेल अशी शपथ घेऊन आमच्या शिवरायांना स्वराज्य स्थापनासाठी जिजाऊनी उतरवलं. आणि ज्या शिवरायांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता, शिवरायांच्या मावळ्यांनी स्वतःच्या आयुष्याचा न विचार करता आजचा आपला जो दिवस तो आपल्याला दिसतोय तो फक्त छत्रपती शिवरायांमुळेच आहे. आणि ज्या महाराजांमुळे आपल्याला तो दिवस दिसतोय, त्या महाराजांच्या आजोबांच्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान अगर होत असेल, कोणतरी त्यांच्या मालोजीराव भोसलेंच्या इथे मेडीच्या इथे अगर अतिक्रमण करण्याची हिंमत करत असेल आणि तिथे कुठल्या तरी दर्गावरती करून करत असेल, तर ह्या गोष्टीला आपण किती सहन करायचं याबद्दल तुम्ही थोडा विचार करा. आमचा भरत जामदार सारखा हिंदुत्ववादी भाऊ आणि 3 दिवस उपोषण केलंय, तहसीलदारनी लिहून दिलंय त्याला एक प्रेमपत्र, सांगितलंय बाबा एवढ्या तारखेला साफ करेल, नका करून दाखवा. जे तारीख ह्याला दिली आहे ना, प्रशासनाला सांगेन जी तारीख आमच्या भरतला दिली आहे त्या तारखेला अगर काही झालं नाही ना, दुसऱ्या दिवशी तुमची बॅग भरून ठेवा, कारण का इंदापूरला तुम्हाला 1 दिवसात तुम्हाला ठेवणार नाही, 1 दिवस ठेवणार नाही. सगळी मोजमापन करून जाणार. आम्ही काय इथे नुसतं निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. आमच्या स्वराज्याचा इतिहास अगर कोण पुसण्याचा हिंमत करत असेल तर त्या जिहादांना सांगतो, तुम्ही जिथे पण असाल, ऐकत असाल, मला माहिती आहे माझी सगळी भाषणं मस्जिदीमध्ये बसून तुम्ही ऐकता. तुम्हाला प्रत्येकाला सांगतो
तुम सबको हम चुन चुन के मारेंगे, किसी को छोडेंगे नहीं, लाज में रखना। आम्ही काय इथे हातावर हात बसवून बसणाऱ्यापैकी नाही आहोत। आमच्या हिंदू धर्माला अगर तुम्ही संपत असाल, आमच्या हिंदू धर्माला, आमच्या स्वराज्याला अगर तुम्ही आव्हान देत असाल, तर आम्ही पण तयार आहोत। एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही आमच्यातल्या लोकांना पुढे करा, एक दिवस तुम्ही कुठे ना कुठे तरी आम्हाला नजरेसमोर याल, तेव्हा मग ना अब्बा मदत करणार ना अम्मी मदत करणार, हे लक्षात ठेवा। नाही येणार मदत करायला, नाही येणार। कारण का बांधवानो, हे त्यांच्या इस्लाम मध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, लक्षात घ्या। तुम्हाला वाटतं ते कधी ना कधीतरी आपल्या होतील। तुम्ही आज आमचा विरोध करण्यापेक्षा, आमच्या पोलीस खात्यांना त्रास देण्यापेक्षा, कधी त्यांच्या इस्लाम मध्ये काय लिहिलंय ते तरी वाचून तरी घ्या। अहो, त्यांच्या इस्लाम मध्ये सरळ स्पष्ट लिहिलंय की त्यांचा इस्लाम धर्म सोडून अजून कुठल्याही धर्माला मानायचं नाही। तुम्ही सगळे जेवढे हिंदू इथे उपस्थित आहेत ते सगळे त्यांच्यासाठी काफिर आहेत। तुम्हाला याचं तुम्हाला धर्मांतर करा, याचं तुम्हाला मारून टाका, असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे। बोलवा कुठल्याही मौलवीला आणि सांगा नितेश राणे खोटं बोलतोय की काय, बोलवा, विचारा त्याला। पुढचं अजून एक सांगतो, लक्षात ठेवा, मोहम्मद पैगंबरांना मानणारे जे मुसलमान आहेत त्यांनी ऐकावं, तुमच्या इस्लाम मध्ये ह्या थडग्यांना महत्व आहे का? विचारा त्यांना, विचारा कुठल्याही मौलवीला व्यासपीठावर विचारा, बोलवा, विचारा। जे मोहम्मद पैगंबरांना मानणारे मुसलमान आहेत, विचारा, हे थडगे आहेत आणि हे दर्गे जे आहेत त्यांना इस्लाम मध्ये पण मान्यता नाहीये। त्यांना मुश्रिक म्हणून ओळखतात। मुश्रिक, हे मुश्रिक म्हणजे आपल्यासारखे काफिरांपेक्षा पण खालती महाराज, म्हणजे एक वेळी काफिराला ते धर्मांतर करून सोडून देतील, पण मुश्रिकला जिवंत सोडत नाही, असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे। विचारा, हो की नाही? विचारा कुठलाही मुसलमान बांधव जे माझं भाषण ऐकताय, या समोर आणि सांगा, एवढ्या हिंदूंमध्ये ना तुम्ही सुरक्षित आहे, तुम्ही चिंता करू नका। पण एवढ्या मुसलमान मध्ये कधी हिंदू सुरक्षित असेल का? नसणार। हाच तर आमचा हिंदू धर्म म्हणतात आणि ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। म्हणून ज्या धर्मामध्ये आपल्याला संपूर्णच लिहिलंय, ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजा मानतच नाही, ज्या धर्मामध्ये स्त्रियांना शेतीसारखं वापरा असं ज्या धर्मामध्ये लिहिलंय, त्या धर्माचे लोक तुमचं आणि आमचं कधी होणार का? याबद्दल विचार करा। आपण आपसात भांडण्यापेक्षा हे जे काय अतिक्रमण आपल्याकडे होत आहे, अहो, जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI, आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणालाही विचारा, त्याला माहिती आहे। PFI नावाची एक अतिरेकी संघटना आहे, सिमी सारखी, त्याच्यातले काही कार्यकर्ते सदस्य पुण्यामध्ये त्यांना अटक केलं आणि त्यांचा अटक झाल्यानंतर जेव्हा NIA ने त्यांची चार्जशीट तयार केली, त्या त्यांनी चार्जशीट मध्ये काय उत्तर दिलं की आम्हाला लव जिहाद, लँड जिहाद म्हणजे अतिक्रमण आणि हे लव जिहादचे जे काही हे प्रयत्न करतायत, या सगळ्यांच्या माध्यमातून या भारत देशाला आम्हाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे 2047 पर्यंत, हे त्यांनी अधिकृत सांगितलेलं स्टेटमेंट आहे, अधिकृत वापरलेलं वाक्य आहे। त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंना या देशामधून संपवायचं आहे, मग लव जिहाद करायचं आणि आमच्या माता भगिनींना फसवायचं, त्यांना फसवून मग धर्मांतर करायचं आणि धर्मांतर केल्यानंतर आपली संख्या कमी करायची, हे त्यांचं एक षडयंत्र आहे। हे अतिक्रमण जे करताय, तुम्ही मला एक सांगा हो, इतिहास आमच्या महाराजांनी पण चांगलं वाचलेला आहे। औरंगजेब जेव्हा ह्या इथे आला, त्यांनी सर्वात पहिलं काय तोडायला सुरू केलं? मंदिरं तोडली की नाही? तर औरंगजेबाला माहिती होतं, टिप्याला माहिती होतं की इथे अगर हिंदू धर्माला संपवायचं असेल तर पहिलं त्यांची मंदिरं तोडून टाका, त्यांची धर्मस्थळं उद्ध्वस्त करून टाका, जिथे जिथे हिंदू जाऊन नमस्कार करतात, महाआरत्या करतात, त्या सगळे मंदिरं उद्ध्वस्त करा, हिंदू धर्म तिकडेच संपून जाईल। हे त्या औरंगजेबाने ज्या पद्धतीने काम केलं तेच हे आताचे जिहादी करतायत। जिथे जिथे फक्त आपल्या मंदिरं ह्यांना दिसतात,
जिथे जिथे फक्त आपली धर्मस्थळं यांना दिसतात, जिथे जिथे आपल्या फक्त महापुरुषांच्या समाजा यांना दिसतात. कारण का त्यांना माहिती आहे मालोजीराव भोसले, श्रीमंत मालोजीराव भोसलेंचं अस्तित्व अगर इंदापूरमध्ये संपून टाकलं तर मग इंदापूरला उद्या इस्लामीकरण करण्यामध्ये कोणी थांबू शकत नाही. अहो, आपला ग्रामदेवत इंद्रेश्वर आहे. इंद्रेश्वरांकडे समोर जाऊन, महादेवांच्या समोर जाऊन आपण नतमस्तक होतो. आता मी त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो. पण ह्यांचा का प्रयत्न आहे की आपला ग्रामदेवतच बदलून टाकायचा. कोणतरी तो चांदेश्वर बाबाचा दर्गा आणून बसवलाय आणि त्याला आपला ग्रामदेवत म्हणून हे लोकांना नेमायचं आहे. मला इंदापूरकरांना विचारायचं आहे की तुम्हाला हे मान्य आहे का? आपण प्रत्येक जण इंद्रेश्वरला मानणाऱ्यापैकी ते इंदापूरकर आहे. उद्या अगर आमचा ग्रामदेवत बदलून त्या चांदेश्वर बाबाच्या दर्गाला केलं तो तुम्हाला मान्य राहील का? बोला, तुम्हाला मान्य राहील का? मग फक्त नितेश राणेला विरोध नाहीये, इथे इंद्रेश्वरला, आपल्या इंद्रेश्वर देवताला विरोध आहे. इथे चांदेश्वर बाबाच्या दर्गाला ग्रामदेवत बनवायचं आहे आणि त्या निमित्त तो विरोध आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून ह्यांना करायचा आहे. ह्यांना दाखवायचंय ते हिंदू आमचं काही करू शकत नाही, हिंदू आमचं काही बिघडू शकत नाही. आम्ही पाहिजे तिथे दर्गे उभे करू शकतो, पाहिजे तिथे थडगे उभे करू शकतो. थडगे डिवायडरवर उभे करायचंय, तर थडगे मंदिराच्या बाजूला उभं करायचंय आणि मग तिथे हिरवी चादर टाकायची आणि बोलायचं की इथे हे आमची जागा आहे. हे राजरोस पद्धतीने हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे बांधवांनो. म्हणून ह्या गोष्टी अगर इंदापूरकर आणि ह्याच्याबद्दल विचार केला नाही माझ्या हिंदू बंधू भगिनीनो, हे सगळं राजकारण राहून दे बाजूला. नितेश राणे महत्वाचा नाही आहे, नितेश राणेला होणारा विरोध महत्वाचा नाही आहे. पण इंदापूरमध्ये राहिलेला हिंदू इथे जगला पाहिजे आणि इथे वाढला पाहिजे ते महत्वाचं आहे. तुम्ही अगर इथे राहिला नाही, इथे आपली जनसंख्या अगर कमी केली. मी आता काही दिवसा अगोदर अकोल्याला होतो. अकोल्याचा 10 वर्ष अगोदर त्याची मुसलमानांची जनसंख्या 10% होती. मी जेव्हा परवा तिथे गेलो अकोल्याला, तिकडे आज मुसलमानांची जनसंख्या 35% आलेली आहे. 35%. कुठून आले, कसे आले, कोणी ह्यांना आधार कार्ड दिले, कोणी ह्यांना मतदानाचे अधिकार दिले, हे कोणी इथे येऊन ह्यांच्या डोक्यावर, आपल्या डोक्यावर बसवतात. याबद्दल अगर आज तुम्ही अगर प्रश्न विचारला नाही तर बांधवांनो, भगिनी, तरुण मित्रांनो, जे आमच्या महाराजांनी सांगितलं व काल पाकिस्तानमध्ये झालं, मग बांगलादेशमध्ये झालं, मग आपण आपलेच व्हिडिओ पुरा विश्व बघत असेल की बघ भारतामध्ये हिंदूंना संपवलं जात आहे आणि मग तुम्ही काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. कारण अगर आपली संख्याच अगर या लोकांनी कमी करून टाकली, जिथे आज एवढे हिंदू जमतायत तिथे उद्या अगर हे जिहादी एवढ्या संख्येने जमू लागले आणि आपण अगर अल्पसंख्याक झालो आणि एकदम संख्या आपली कमी झाली तर तुम्हाला पाहिजे तरी तुम्ही तुमचा सण साजरा करू शकत नाही. आज आपल्या प्रत्येक सणाला होणारा विरोध बघा. आपल्या पालख्या निघाल्या तर हे लोकांना दगडी मारायची आहे, आमच्या महाआरत्या लागायला लागल्या तर हे लोकांना विरोध करायचा आहे. पण ह्यांचे जेव्हा मोहरम आणि ईदच्या मिरवणुका निघतात तेव्हा हे लोकांना 10ची मर्यादा सांगितली जात नाही, तेव्हा कोण तिथे सिंगमगिरी करायला जात नाही. सगळी ताकद आम्हालाच दाखवायची आहे, सगळे नोटिसेस आम्हालाच दाखवायचे आहे. मग जो नियम हिंदूंना लागत असेल, 10 वाजता अगर आमची महाआरती बंद होत असेल तर उद्या 10 वाजता तिथे मोहरमची मिरवणूक पण बंद होणार. अशा पद्धतीचं वातावरण ते तयार झालं पाहिजे. तुम्ही आज अगर इथे सहन करत बसलात तर उद्या हळूहळू आपल्या देवातलं मंदिर पण हे लोक गाळायला लागतील. काल मी उल्हासनगरला गेलेलो बांधवांना, उल्हासनगरला. तिकडे एक दृष्टी चौधरी नावाची आमची बहीण, तिला लव जिहादच्या नावाने घेऊन गेलेले आहेत, एका फ्लॅट मध्ये घेऊन गेलेले आहेत आणि रोज महाराज 10 वेगवेगळे मुसलमान पोरं तिला भेटायला जातात फ्लॅटवर, 10 वेगवेगळे पोरं. आणि तिच्या आई वडिलांना मी काल भेटायला गेलो. तिच्या आईने मला काय सांगितलं माहिती? नितेशजी, माझी मुलगी घेऊन गेले तर एक भाग, दुसरे ते 5-6 जिहादी माझ्या घरामध्ये आले आणि त्यांनी माझ्या घरातलं मंदिर पण जाळून टाकलं
आणि मला धमकून गेले की तेरे बच्ची के बारे में पूछने की हिम्मत मत करना. तिचा वडील जेव्हा तिचा वाढदिवस गेला 2 महिन्या अगोदर, तिला एकूण एक मुलगी, तो जेव्हा तिला केक घेऊन जेव्हा त्या फ्लॅटवर गेला, त्या मुसलमानांनी तिच्याच वडिलांना मारलं आणि त्याला घरी पाठवलं की जा लड़की को भूल जा, ये अभी हमारी हो गई. हे अगर उद्या आपल्या घरामध्ये व्हायला सुरू झालं, घराघरापर्यंत अगर पोचलं, हिंची हिंमत अगर एवढी वाढली, तर माझ्या हिंदू बंधू भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, मग हे भगवा लावण्या अगोदर पण तुम्हाला 2 मिनिटं विचार करायला लागेल अशी परिस्थिती तुमच्या इंदापूरमध्ये तयार. तुम्ही फक्त हिंमत दाखवा, तुम्ही फक्त एकजूट दाखवा. तुम्ही बघा अयोध्यामध्ये काय झालं. वर्षानुवर्ष बाबरी पाडायची अशी घोषणा होत होती. जेव्हा परत निवेदन देऊन काही झालं नाही, आमच्या कारसेवकांनी असा दणका दिला की आता तिथे राम मंदिर उभं आहे. देशाचं सरकार एक कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. गृहमंत्री आमचे अमित भाई शाह आहेत. राज्याचं सरकार हे आमचे हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि आमचे गृहमंत्री हे तेवढेच कडवट देवेंद्र फडणवीस आहेत. हे लक्षात ठेवा आणि त्या मालोजीराव भोसले साहेबांच्या समाधीकडे आता नजर ठेवा. या प्रशासनाने अगर योग्य वेळी ते काम केलं नाही, तर जसं माझ्या अगोदरच्या माझ्या मित्रांनी सांगितलं, मग तारीख आणि वेळ सांगायची नाही, तिथे भगवा लावून टाकायचा आणि मग तुम्हाला सुखरूप घरी पाठवण्याची जबाबदारी या नितेश राणेची असेल. एवढा विश्वास तुम्हाला मी देतो. विश्वास तुम्हाला देतो. काही चिंता करू नका. त्या लोकांनी विचारलं का आपली समाधी तोडून टाकण्या अगोदर परवानग्या घेतल्या काय? त्यांनी विचारलं का? निवेदन दिले का? तहसीलदार जाके वो जरा समाधी तोड़ना है, जरा वक्त भी बताओ ना, जरा जुम्मे को करू की रविवार को करू, बता. विचारलं का? करून टाकलं ना. मग आपण कशाला विचारतोय? आपण कशाला थांबलोय? अगर तुम्हाला या गोष्टी अगर सहन होत असतील ना, तर नका होऊ महाराजांच्या समोर नतमस्तक. नाही अधिकार आहे आपल्याला यांच्या समोर जाण्याचे. अहो, ज्या महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन करून आज हा दिवस, आज जो काही हा आपण मोकळा श्वास घेतोय, तर ह्या आपल्या बापामुळे घेतोय. तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांच्या आजोबांवर अशा पद्धतीचं अतिक्रमण होत असेल आणि इकडचा माझा भगवादारी अगर गप्प बसत असेल, तर तोपर्यंत तुम्ही शपथ घेतली पाहिजे की जोपर्यंत श्रीमंत मालोजीराव भोसलेंची समाधी मुक्त होत नाही, तोपर्यंत मी महाराजांचा भगवा डोक्यावर घालणार नाही. ही शपथ घेऊन पहिले इथून तुम्ही निघालं पाहिजे. घेणार की नाही? काय घाबरला? हात वरती करून दाखवा. घेणार की नाही? तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार राहा. बघाऊ प्रशासन काय करतं. प्रशासनाने आपलं काम योग्य वेळी केलं नाही, कारण असाच वेळ आम्ही पुण्येश्वरसाठी पण दिलेला. अशाच घोषणा व्हायच्या, पुण्येश्वरला मुक्ती दे. आज पुण्येश्वरला मुक्ती देऊन आज तुमच्या इथे इंदापूरला आलेला आहे. तसेच आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी हिंमत दाखवली, प्रशासनावर दबाव वाढवला की तुम्ही अगर पुण्येश्वरला मुक्ती दिली नाही, तर आम्ही तुम्हाला इकडून फिरून देणार नाही. असा इशारा जेव्हा भगवादारांनी दिला, आमच्या हिंदुत्वादी दिला, तेव्हा जाऊन पुण्येश्वरला मुक्ती मिळाली. असंच एक सकाळी तो अधिकारी उठला आणि पुण्येश्वरच्या आजूबाजूचं अतिक्रमण तोडलं नाही. हिंदू समाजाने आपला दबाव तयार केला. हिंदू समाजाने आपली ताकद दाखवली, आपली एकजूट दाखवली. प्रशासनाला पण कळलं की अगर आम्ही ते अतिक्रमण हटवलं नाही, तर हिंदू आम्हाला इथे राहून देणार नाही. हा दबाव जेव्हा हिंदू समाजाने तयार केला, तेव्हा जाऊन ते अतिक्रमण मोकळं झालेलं आहे. म्हणून आज तुमच्या इंदापूरमध्ये येण्याचं कारणच आहे. सकाळी येण्यामध्ये उशीर झाला, 7:30ला मुंबईपासून निघालो. कारण आजकाल काय सगळे हिंदू बहुतेक लोणावळ्याला जातात. मतदानाचा दिवस असो की सुट्टी असो, आहे की नाही. आपल्याला लोणावळा, मी तर इलेक्शन कमिशनला महाराज विनंती करणार आहे, सगळे ईव्हीएमचे काउंटिंग सेंटर आहे ना, त्या दिवशी लोणावळ्याला आणून ठेवा ना. 100% वोटिंग होऊन जाईल, काय चिंताच नाही. म्हणून एवढा तो ट्रॅफिक भेटला, तुमच्याकडे यायला उशीर झाला, माफ करा त्यासाठी. पण जेवढे का आहेत ना,
जे काय उभे आहेत दुकानाकडे उभे आहेत सगळे ऐकतायत आणि जे काय दाढी पुरवणारे उभे आहेत माझं ऐकतायत ना, त्या सगळ्या जणांना सांगेन आता इंदापूरमध्ये आलेलो आहे, कोणी कितीही राजकीय ताकद लावून दे, कितीही आमच्या विरुद्ध उभं राहून दे, या अतिक्रमणाला हटवल्याशिवाय आम्ही हिंदू गप्प बसणार नाही हा शपथ तुम्हाला इथे घेऊन जायचं आहे. आम्हालाही बघायचं कोणाची किती राजकीय ताकद आहे. हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. मी पोलीस बांधवांना सांगेन आम्ही तुमच्या विरोधात नाही, कारण का जेव्हा काही दंगल घडेल तेव्हा हे तुम्हालाही पहिला दगड तुमच्याही डोक्यावर टाकतील असा आतापर्यंत इतिहास आहे. बघा धारावीमध्ये काय झालं, आमचा अरविंद नावाचा हिंदुत्वादी कार्यकर्ता तो असाच अतिक्रमण हटवण्यासाठी पुढे आला. प्रशासनाने एक दिवस अतिक्रमण हटवून टाकलं आणि मग त्याचा जिहादांनी जेव्हा ठेचून त्याला मारला आणि मग त्याचे जेव्हा अंत्यसंस्कारची यात्रा निघत होती तेव्हा ह्या जिहादांनी काही विचार न करता आमच्या पोलीस बांधवांच्या डोक्यावर पण दगडी मारली. असे हे नालायक आणि भडवे आहेत. हे स्वतःचा धर्म सोडून तुम्हाला कधीही विचारणार नाही. भिवंडीची दंगल बघा, आझाद मैदान मध्ये रजा अकॅडमीचा झालेला मोर्चा बघा, जेव्हा जेव्हा ह्यांना संधी मिळाली आहे, जेव्हा जेव्हा ह्यांच्या धर्मावर आलाय तेव्हा त्यांनी पोलीस बांधवांना पण सोडलेलं नाहीये. आपण आमदार पोलीस एसीपी डीसीपी पीआय नंतर आहे, पहिलं तुमच्या जन्मपत्रिकेवर तुम्ही हिंदू आहात हे फक्त लक्षात ठेवा, एवढं मी पोलीस बांधवांना विनंती करेन. म्हणून जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपल्याला अगर काही अडचण असेल तर फक्त फोन ऑफ करा आणि आउट ऑफ नेटवर्क जावा, बाकी सगळं काम आम्ही करून टाकू. काय चिंता करू नका, काय तुमच्या अंगावर येणार नाही एवढी जबाबदारी माझी. नेटवर्कच लागला नाही, चिंताच नाही ना, फोनच वाजला नाही. फोन वाजला असता तर 61% कारवाई करून टाकली असती. डीजी मॅडम बोलून टाका, काय फरक, आम्ही हक नाही. म्हणून जाता जाता वगैरे ह्याच्यानंतर आता कर्जत जामखेड आहे, सगळीकडे हिंदूंना पेटवण्याचं आणि जागवण्याचं काम करतो. अपेक्षा एवढी नाही की हिंदूंच्या देशामध्ये हे जे काही सर्व धर्म समभावाचं टेप रेकॉर्डर लावलं जात आहे ना, मी काय ह्याला मानत नाही. सर्व धर्म समभाव झाला कोणातरी चुलीत. या हिंदूंचा देश आहे, पहिलं हिंदूंना इथे प्राधान्य भेटणार आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार असा सरळ स्पष्ट नियम आहे. हे भाईचारा विचारा ना टाका कोणाच्या तरी कुठेतरी, मला नाही फरक पडत. आम्हाला हे डायलॉग घेऊ नका, कुठल्या तरी पिक्चर मध्ये वापरा आणि बोलून देता सलमान बिलमानला, आम्हाला काय नाही फरक पडत. पण हे भाई विचारा बिरा नाही. इथे राहायचं असेल, इंदापूर महाराष्ट्र देशामध्ये राहायचं असेल तर पहिला हिंदूंचा देश आहे, हिंदू राष्ट्र आहे म्हणून स्वीकारा. भगवायला नमस्कार करायला शिका, वंदे मातरम बोला आणि आमच्या मिरवणुका आणि आमच्या महाआरत्या जेव्हा निघतील तेव्हा गपचूप बाजूला उभे राहून हात जोडून उभे राहा आणि लागलं तर गणपतीचं स्तोत्र म्हणा, तरच पुढे काय तुमचं काय भलं होईल. नाहीतर आता तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं, आता कुठलाही दगड यानंतर आमच्या कुठलाही हिंदूंवर आला तर तुमच्याही मोहल्ल्यांचे सगळे पत्ते आम्हाला माहिती आहे. आम्ही नुसतं दगड घेऊन येणार नाही, तेव्हा हातात वस्त्रे असतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. आणि मग काय आम्ही लोकांना सोडणार नाही, कारण का पहिलं सुरुवात तुम्ही लोक करताय. नाशिकला पण तुम्ही लोकांनी पहिली सुरुवात केली. आमच्या अशाच सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर हे लोकांनी दगड मारण्याची सुरुवात केली आणि नंतर जेव्हा आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तेव्हा असे पॅन्ट पकडून पकडून पळत होते मोहल्ल्यांमध्ये, ढोंगणावर अशा फटके लागत होते. तेव्हा नाही शुक्रवार आठवणार तुम्हाला ना, असं बोलताना तो झंडी बॉम्ब लावून पण वरती येणार नाही असा प्रॉब्लेम. म्हणून ह्या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळेजण इकडे एकत्र आलात. आपल्याला आता श्रीमंत मालोजीराव भोसलेंची जी समाधी आहे ती मुक्त करायची आहे. तिथे हे जे काय अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जास्त काळ राहणार नाही. हे जे काय दर्गे वर्गे काही चांदोशवाली बाबा आणि काय दर्गा फिरगा नाटक चालू ठेवलाय ना, हे आता कायमस्वरूपी आता बंद करा, नाहीतर लवकरच तिथे येऊन एवढी मोठी आम्ही महाआरती घेऊ की तुम्हाला उभं राहायला पण जागा राहणार नाही. एवढा इशारा देऊन आजच्या निमित्ताने जातोय. प्रशासनाला एवढंच सांगेन, तुमच्याकडे जी निवेदनं आलेली आहेत त्या निवेदनाच्या अनुसार काम करा.
सरकारचं तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. तुम्ही दिलेले निवेदन अगर योग्य वेळी त्याला निकाली लागला नाही तर तुम्ही त्या खुर्चीवर जास्त राहणार नाही. एवढंच एक वाक्यामध्ये सांगतो आणि परत एकदा सकल हिंदू समाज आणि आमच्या सगळ्या आयोजकांना आमच्या महाराजांचा मनापासून आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांनाही आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात आणि 4-2 टकली इथे आलेत, मला विरोध केले आणि मला एवढी प्रसिद्धी मिळवून दिली, त्यांचा पण मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय श्रीराम.